जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी नुकतंच अचानक जनता एक्सप्रेस यांनी जे काय डिजिटल न्यूज बनवलेली आहे ती पाहिली, भावूक झालो. डोळ्यातून खरोखर अश्रू आले. मी जे काही फेसबुक लाईव्हवरती माझं आत्मचरितार्थ कथा, माझं कैफियत आत्मचरितार्थ कैफियत मांडली की रवींद्र शिंदे शासकीय सेवेमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये 90च्या दशकामध्ये लागल्यापासून अनेक अन्याय अत्याचाराशी संघर्ष करत आलेला आहे. आणि हा संघर्ष इतका प्रचंड होता की समोरचे विरोधक सत्ताधारी, माननीय मुख्यमंत्री माजी आणि आत्ताचे प्रस्थापित उपमुख्यमंत्री काय म्हणतात, DCM, डेडिकेटेड टू मॅन. अरे डेडिकेटेड टू मॅन, जर खरोखर डेडिकेशन असतं, डेडिकेटेड टू मॅन खरोखर डेडिकेशन असतं तर आपला ठाणे शहरामध्ये वावरणारा, ठाणे शहरात जन्मलेला एक सफाई कामगाराचा मुलगा कार्यकारी अभियंतापर्यंत संघर्ष करत पोचला. त्याचा आगापिछा काही न बघता कोणीतरी कानामध्ये मुततं, ते ह्या कानातून बाहेर पडतं आणि तात्काळ आयुक्तांना आदेश देता की रवींद्र शिंदेंना निलंबित करा. माहिती आहे, एकनाथराव शिंदेंनी पालकमंत्री असताना महापौर दालनामध्ये नरेश म्हस्केजींना सुनावलं, ए नऱ्या तू काय बोलू नको, हे तुझ्यामुळे सगळ्यांनी घडलं. रवींद्र शिंदेची माझी काही दुश्मनी नाही आहे, तू फुकट त्याला निलंबित करायला लावलं. असे बोल आहेत एकनाथराव शिंदेचे. म्हणजे जे कोणी करतं कपट कारस्थान, ठाण्याचा खासदार जो आहे प्रस्थापित, त्याला अजून नीट बसायचं माहीत नव्हतं. टमरेल घेऊन तो भाष्य करतो, तो विधानं करतो आणि तो ठाण्यातलं राजकारण हलवतो. पाहिलंय मी महापौर वर्षा मॅरेथॉन मी सुद्धा होतो. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त रोडे, हे महापौर दालनामध्ये सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, महापौर, महापालिका प्रशासकीय अधिकारी घेऊन बसलेत. रवींद्र शिंदे होतो तिथे, तर रवींद्र शिंदेला बाहेर जायला सांगितलं. कोणी? तर आमचे खासदार प्रस्थापित. अरे काय महत्वाचं बोलायचं असं? अरे महानगरपालिका 1960च्या दशकापासून ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका माझ्या बापाने बसवली, चांगू शिंदेने बसवली. आणि त्याच्यावर आज तुम्ही पोटं भरून पोटं मोठी केली आणि पोटं भरून पोटं कमीही केली खोक्याने. आणि ते एकतर लोकनाथ करतात, स्वतःची वावा करतात आणि जनतेतील कार्यकर्ता म्हणवतात जो गडगंजा आहे. जनतेतला कार्यकर्ता कधी गडगंज नसतो, जनतेचा कार्यकर्ता कधी गडगंज नसतो, तर तो जनता सुखी करतो. पहा छत्रपती महाराजांचा इतिहास. छत्रपती महाराजांनी काय धडा दिले, काय मार्गदर्शन दिले? कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती वर्गाचे होते, ओबीसी वर्गाचे होते, मराठा नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज त्यांची मातोश्री महासाहेब जिजामाता महारवतनाच्या कुळातील होत्या. आणि भोसले हे ओबीसी होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज मराठा नव्हते. अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय ओबीसी वर्गाचे होते. परंतु लोक एक मराठा लाख मराठा म्हणून मिरवू द्या.
महाराजांचा इतिहास तपासा. मराठा कधी उघड्या मैदानावर लढले नाहीत. मराठे कधी उघड्या रणांगणाच्या मैदानावर लढलेले नाहीत. लढला तो फक्त महार, जिंकला तो फक्त महार. लढला तो फक्त महार, जिंकला तो फक्त महार. वतनदारी सांभाळली तो फक्त महार. आणि भीमा कोरेगाव घडवलं तो फक्त महार. असं हा महारांचा वतन आहे. त्यामुळे सांगतो, हे लोक संविधानमुळे आपल्याला बाबासाहेबांनी जे जे काही दिलं पुढे जातोय, तर ते कुठेतरी त्यांना खूप पोटात दुखतं. ते कुठेतरी त्यांना खूप पोटात दुखतं. म्हणून रवींद्र शिंदेला सस्पेंड केलं गेलं. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा मार्गदर्शन माणूस हा प्रामाणिक काम करतो. प्रामाणिक होऊन मोठं झाला. पदोन्नत्या खाल्ल्या हो माझ्या, 4 पदोन्नत्या खाल्ल्या. त्या माजुरड्या संदीप माळवीने 2014 मध्ये 11/11/2014 मध्ये माझी पदोन्नती खाली. 12 तारखेला आचार्य संहिता असताना आदेश दिले. आणि जो DPC रिपोर्ट होता पूर्ण बोगस आणि खोटा होता. त्याच्यावर प्रस्थापित नगराध्यक्ष KD लाले यांनी सह्याच केले नव्हते, कारण तो बोगस रिपोर्ट होता. पदोन्नतीचा अहवाल खोटा होता. म्हणून रतन अवसरमोलच्या नगराध्यक्ष म्हणून सह्या घेतल्या. तर आता त्यांच्यावर मी कारवाई तर करणार. जेलमध्ये ते पाठवणार. रतन अवसरमोल असो, कोणी असो, कुठलाही अधिकार असो. संदीप माळवीने पदोन्नती बिंदू नावावेळी घोटाळा केला. आयोगाचे आदेश दाबून ठेवले. 2015 मध्ये आयोगाचे आदेश आले की माओचा एका महिन्यात रिपोर्ट घेऊन रवींद्र शिंदेना तात्काळ पदोन्नती द्या, असे आदेश आहेत. ते आदेशही दाबून ठेवले. हे अशा प्रकारचा अन्याय भोगत आलो. अतिक्रमण डिपार्टमेंट सांभाळलं 3-4 वर्ष. अतिक्रमण डिपार्टमेंट 96ला निलंबित केलं गेलं आहे. मी सरळ बांधकाम विभागात आलो. 105 नगरसेवकांनी महासभा रवींद्र शिंदेसाठी बरखास्त केली. कारण त्यावेळेस माझे वडील होते, चांगो शिंदे होते, सत्तेत होते. चांगो शिंदेच्या मुलासाठी केवळ महासभा 105 जणांनी बरखास्त केली. कारण रवींद्र शिंदेचा दोष नसताना तुम्ही सस्पेंड का केलं? अतिक्रमण खात्यामध्ये पण सेम प्रकरण घडलं. आणि तेच इतिहास पुन्हा 2020 मध्ये एकनाथराव शिंदेने घडवला. जो रवींद्र शिंदेला विनाकारण सस्पेंड केला, जो नरेश मस्के कानामध्ये मुतला. हा कानामध्ये मुतण्याचे धंदे आहेत. टक्केवारी खोकेदारी खायचे धंदे आहेत. थेट बोलतो, आता कोणाच्या बापाला घाबरणार नाही, कारण मी आता सेवानिवृत्त आहे. राजकीय पटलावर आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे 10 युनियनचे पदाधिकारी प्रदेश अध्यक्ष आहे. ऑल महाराष्ट्र लेवलला काम करतो. इको फ्रेंडली सदस्याचे सदस्य आहे. सामाजिक काम करतो. समाजाच्या प्रश्नासाठी धावतो. माझ्या बापाने समाजसेवा करताना अनेकांना रोजगार चाकरी दिला. सत्तेत नसताना सत्तेसारखं काम करून दिलं, काम करून दाखवलं. अनेकांना नोकरी झाली. तुम्ही खोके कमन कुठल्या एका बेरोजगाराला नोकरी लावली ते दाखवा. नरेश मस्कर यांना पण चॅलेंज आहे. एकनाथराव शिंदेना पण चॅलेंज आहे. कुठला एखादा माणूस दाखवा की तुम्ही त्याला नोकरी दिले, पोटापाण्याचा रोजगार, रोटी व्यवसाय दिले. असा एकही सापडणार नाही. केवळ खोकेदारी, टक्केदारी, लाचारी, गद्दारी. केवळ खोकेदारी, टक्केदारी, लाचारी आणि गद्दारी एवढंच केलं, एवढंच करत आले आणि एवढंच करतात. आज महानगरपालिका पूर्णतः भिकारी बनवली. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला पैसे नाहीत, प्रॉव्हिडंट फंड द्यायला पैसे नाहीत, ग्रॅज्युएट द्यायला पैसे नाहीत. सतत ते आंदोलन संघर्ष करून कसं तरी 7व्या वेतनाचे हप्ते दुसरे मिळवून घेतले. आत्मधनाचा इशारा दिला. मार्च होळीपूर्व तेव्हा कुठे पाडव्याला दुसरा हप्ता आला. अशा प्रकारे भिकारी बनवलेल्या महानगरपालिकेला विशेष निधी अंतर्गत कामं करण्यासाठी भरभरून निधी येतो. 3,500 कोटीचा का 300 कोटी 350 कोटीचा ऑडिट नाहीये, लेखाजोखा नाहीये, कुठल्या तांत्रिक कामाचा तांत्रिक परीक्षणाचा अहवाल नाही. का नाहीये? तर भ्रष्टाचार आहे. गडकरी रंग आहे तर स्ट्रक्चरल ऑडिट न करता दुरुस्तीचं काम कसं काय होतं? शिवाजी मैदान धोकादायक नसताना स्ट्रक्चरल ऑडिट ते तोडलं जातं. ठाणे महानगरपालिका नवीन 32 माळ्याचं भवन 1,000 कोटी, जिथे 100% झाडे आहेत, जंगल आहेत, तिथं तोडू देणार नाही मी. तिथे कार्यालय तर होऊ देणार नाही मी. प्रस्थापित महानगरपालिका भवन जे आहे तिथे नवीन 100 माळ्याची इमारत बांधा. साकेत जवळ
जो जिओ काय तो जित संस्थेला 1 रुपया भाडेपोटी दिलं हॉस्पिटलला, वाघेला पण दिलेलं आहे. ते कार्यालय खाली करा. जे रुस्तमजीने बांधवले तिथे महानगरपालिका भवन आहे तिथेही करा. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल 26,67,94,000 26,67,94,000 रुपये गपला केला शासनाचा. शासन करते काय? केंद्राच्या सत्तेत BJP बरोबर जाऊन बसल्यानंतर कुठल्याही कारवाई होत नाही. एका ॲम्ब्युलन्समध्ये मध्य प्रदेशमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये दारूच्या बाटल्या सापडतात. श्रीकांत फाउंडेशन किती भ्रष्टाचार करायला बघा. शिशुपालाचे 100 अपराध जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत त्याला कोणी काही करू शकत नाही. शिशुपालाचे 100 अपराध भरत नाही तोपर्यंत कोणी काही करत नाही. जेव्हा 100 अपराध भरतील, 101 होईल, तेव्हा त्याचा विनाश होतो. अशी पाळी ह्या लोकांची होणार आहे, मी तुम्हाला सांगतो. लवकरच दिसेल. जो सत्याच्या मार्गाने जातो, सत्याने गोरगरिबांची कामे करतो, कुठलाही आर्थिक फायदा नसताना, पाठबळ नसताना गोरगरिबांची कामं करतो. कुठलीही सत्ता नसताना आम्ही गोरगरिबांची कामं करत आलो. कुठल्याही राजकीय वरद नसताना, सत्ता नसताना आम्ही राजकीय वरद सत्ता नसताना गोरगरिबांची कामे करत आलो. बाबा करत आले, आम्ही करत आलो. सत्तेची काही गरज नाही, राजकारणाची गरज नाही. सामाजिक मार्ग सत्याचा असेल तर तुमची कामं होतात. आणि तुम्हाला राजकीय सत्तेतून तुम्ही काम करता आणि देव मांडता स्वतःला, हे असं कधी देव चांगो शिंदे कधी स्वतःला मांडले नाहीत. 3 नगरसेवक दिले. वसंतराव डावखरेसारखा महान नेता दिला, जो विधान परिषदेमध्ये उपसभापती राहिले. अशा प्रकारचं काम आहे. समाज घडवण्याचं काम आहे, समाज परिवर्तनाचं काम आहे, समाज घडवण्याचं काम आहे, समाज परिवर्तनाचं काम आहे, समाजाला दिशा देण्याचं, मार्ग देण्याचं काम चांगो शिंदेने केलं आणि त्याची मुलं करतात. चांगो शिंदेने एकच केलं, एकच संपत्ती कमवली की त्यांनी 4 मुलांना शिकवलं, 4 मुलांना अधिकारी बनवलं. हीच त्यांची संपत्ती गाठीशी होती. आज ते नाव काढतायत. आम्हाला कोणी शिव्या देत नाही, गद्दार म्हणत नाही, टक्केवारी म्हणत नाही, धोकेदारी म्हणत नाही. आम्हाला कोणी गद्दार म्हणत नाही, टक्केवारी म्हणत नाही, धोकेदारी म्हणते. तर देव माणूस होते चांगो शिंदे असं नाव घेतात उघड उघड. हेच तर आम्ही कमावलं. पण तुम्ही फक्त टक्क्याने कमावलं, खोक्याने कमावलं, तर आम्ही प्रामाणिक मनाने कमावलं. हा आमचा शिंदे कुटुंबीय राजकीय घराणं कोकणातलं आहे. साताऱ्याचं गद्दार घराणं नाही आहे, खोके घराणं नाही, की टक्केदारी घराणं नाही आहे. लक्षात घ्या. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.